आजच्या 21व्या शतकात स्पर्धात्मक परीक्षेला अत्यंत महत्त्व असून स्पर्धेशिवाय विद्यार्थ्यांना प्रगती करणे अवघड असल्याने स्पर्धात्मक परीक्षा काळाची गरज झाली आहे असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काढले. ते कॉम्रेड NR बेरिया मेमोरियल ट्रस्टतर्फे पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 84 उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारत जाधव, माजी महापौर नलिनी चंदेले, जनार्दन कारंपुरी, शंकर पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता रोटे आदी उपस्थित होते. माजी महापौर व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट UN बेरिया यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. त्यानंतर प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शरदचंद्र पवार साहेब यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कामाचा उल्लेख करून देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात 84 उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह, शाळेसाठी उपयुक्त असलेली बॅग भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमास इस्माईल शेख, अल्लाबक्ष मनियार, रजाक मकानदार, जाकीर मनियार, नागेश स्वामी, छगन बनसोडे, सिद्धाराम उंबर्जे, इरण्णा येळमणी, वंदना भागानगरे, नागनाथ क्षीरसागर, भैरवनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्तियाज वळसंकर यांनी तर आभार सूर्यकांत शेरखाने यांनी मानले. गुणवंत विद्यार्थी आणि शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. बोलवण्याचं कारण असं आहे की आज आपल्या महाराष्ट्राचे सकाळी भेटल्यानंतर 24 तासामध्ये त्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला तर मी त्याला धन्यवाद काय आवडले सगळ्यांना. त्याला आवड काम वेगळ्या सर्वांनी 24 तासात सगळी अरेंजमेंट केली. पक्षाची किंमत किंवा पक्षाचा इज्जत म्हणून केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमचे कालापूर साहेब तिकडे गेले ते उठून बाहेर जाऊन त्याला माणूस पाठवून ते बोलून घेतलं. ही आत्मीयता गेल्या सर्वांकडे फार आहे आणि ते एक सरळ मार्ग नेतृत्व आहे. त्यांना हमेशा कार्यक्रम करणे, त्या कार्यक्रमाची उत्तमता वाढवणं हे त्यांचं कार्य आहे. और ते उर्दू नाट्य समितीने केलेले आहे त्यामुळे त्याचा स्नेहाचा वाटा आहे. आणि शरद पवार साहेबांचा ते एक लाडके नेते आहेत. मी जेव्हा पवार साहेब जातो भेटायला इकडे गेलो माझी जास्त ओळख नाही आहे, मात्र ते वेगळे साहेब प्रेमाने बोलवतं आणि ते बाजूला पण बसतात. मग वेगळ्या ते काय झालं, याचं काय झालं, अशा ह्या नेते कार्य करते. आणि आज वेगळ्या कालच सांगितलं की आपण हा कार्यक्रम केला विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांना मला काय सांगायचं, सोलापूर शहर हे आपलं छोटं गाव जरी असलं तरी तुम्ही लोकांनी आज जी बॅग पण घेऊन जाणार आहे ती आपली भविष्याची बॅग आहे. पुढं त्या बॅगेतून आपण आपलं भविष्य तयार करणार आहोत. कारण आता तुम्हाला मोमेंटो पण छान दिलं आहे आणि ही आठवण आपण का ठेवायची की शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. देशात भरपूर काम केले, सुविधासाठी काम केलं, सुरूसाठी काम केलं. अशा नेत्याचा वाढदिवस साजरा करताना आपल्या सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आज त्यांचा 85 वाढदिवस सुरू होतोय, 84 पूर्ण झाले, आज 85 वाढदिवस चालू होतोय. इधर आपण सर्व विद्यार्थी लोग आप सब लोग यहाँ पे आए हैं, बहुत अच्छा लगा है. जरा अभी हम लोग उर्दू स्कूल में गए थे, वहाँ पे चित्रकला स्पर्धा देख रहे थे. आपको शायद मालूम नहीं, पता नहीं, वहाँ पे एक मैडम थी. हमने वो देख के हैरान हो गया कि शरद पवार का फोटो छोटे बच्चे निकाला था. उसको हमने पूछा शरद पवार साहब का, हाँ बोले ये तो फोटो है. तो ये जो थिंग्स है, ये थिंकिंग बहुत जरूरी है अपने गाँव के लिए. अपना गांव बहुत छोटा होने के बाद भी हम लोग दुनिया के हर कोने में पहुँचते हैं. आप लोगों की मेरी इच्छा है कि आप अच्छा सीखो, पढ़ो और अच्छी तरह से आप कार्यक्रम करते रहो. मैं आप लोग लोटेगा कि आमच्या अध्यक्ष आहे, मेरा अध्यक्ष और जनार्दन कारंपुरी
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्र पाटील साहेब, महिला महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर सौभाग्यवती नवीन चंदरे आणि इथे बसलेले सिनियर कन्सल्टेंट आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे मित्र ॲडव्होकेट बेरिया माजी महापौर आणि आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि प्रवक्ता सुद्धा आहेत. ते आणि समोर बसलेले सर्व सिनियर सिटीजन आणि विद्यार्थी बंधूंनी साहेबांना जाणता राजा म्हणून या महाराष्ट्रात म्हणलं जातं. ते अतिशय योग्य आहे, कारण साहेबांचं लक्ष कुठल्याही क्षेत्रात जाऊ नये त्याचं लक्ष आहे. मग क्रीडा क्षेत्र असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा शिक्षणाचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, सर्व बाबतीत त्याचा अंग आहे आणि म्हणूनच ते जाणता राजा म्हणून आपण संबोधलं जातो. साहेबांचा स्वभाव कधीही जातीभेद केलेला नाही. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जमातीचा नेता किंवा कार्यकर्ता त्यांच्यासमोर असले की त्यांना आदरणे त्यांनी वागणूक दिलेली आहे. विशेष म्हणजे माझ्यावरून सांगतो, नगरपालिका महापालिकेच्या इतिहासात 16 वर्षाच्या इतिहासात कधीही भटक्यामुक्त जमातीचा महापौर त्यांनी बनलेला नव्हता. ते माझ्या वडील भीमराव जाधव यांना महापौर म्हणून त्यांनी केलं. राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांचा 85वा वाढदिवस आज या आपल्या महाराष्ट्राबरोबर सर्व देशामध्ये साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं आज आपल्या सोलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. विशेषतः गोरगरिबांना मदत करणे, आश्रमच्या मुलामुलींना त्या ठिकाणी जेवण देणे किंवा त्यांना भोजनाची व्यवस्था करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तो आज या ठिकाणी कॉम्रेड बेरिया शैक्षणिक संकुलामध्ये 84 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मेमेंटो, त्याचबरोबर त्यांना सॅक बॅग देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जाणता राजा म्हणून साहेबांची ओळख आहे. 4 वेळा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आज 84 वर्ष झाले तरी महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सतत दौरा करणारे, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, सांस्कृतिक क्षेत्रातले प्रश्न सातत्याने सोडवणारे आणि महाराष्ट्राचा विकास करणारे, महाराष्ट्राला एक उंच शिखरावर नेणारे असे एक थोर व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हा सगळ्यांना अत्यंत आनंद होत आहे. आणि सर्व समाज उपयोगी गोरगरिबांना मदत करणारे कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच साहेबांनी या ठिकाणी जनतेची सेवा या ठिकाणी करीत राहावं अशा तऱ्हेचं मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो.